आमाच्या विशेष बुलेटिनमध्ये आपलं स्वागत आहे। पाहूया विशेष बातमी। रायगडमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत उद्योगमंत्री उदय सामंत यांनी मोठा गौप्यस्फोट करत सांगितले की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या कोकणातील मंत्र्यांना आणि लोकप्रतिनिधींना स्पष्ट सूचना दिल्या आहेत की राणे कुटुंबाचे मन दुखावू नका। भाजप खासदार नारायण राणे आणि त्यांच्या कुटुंबियांचा आदर राखतच सर्व राजकीय हालचाली करा असा संदेश शिंदेंनी पक्षनेत्यांना दिल्याचे सामंत यांनी उघड केले। रोहा येथे बोलताना उदय सामंत म्हणाले की निलेश राणे यांनी काही आक्षेप नोंदवले आहेत आणि त्या तक्रारी आम्ही अत्यंत गांभीर्याने घेत आहोत। निलेश राणे हे आमचे शिवसेनेचे आमदार आहेत, सिंधुदुर्गचे आमचे नेते आहेत आणि त्यांनी जर अशा पद्धतीचा आक्षेप घेतला असेल तर त्याची नक्की खातरजमा करावी लागेल, त्याची चौकशी करावी लागेल आणि वस्तुस्थिती असेल तर संबंधित यंत्रणेने निर्णय घेतला पाहिजे। त्याच्यामध्ये की सन्माननीय नारायण राणे साहेब हे भाजपाचे नेते आहेत, ते केंद्रीय मंत्री होते, ते राज्याचे मुख्यमंत्री होते आणि माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी आम्हाला असा आदेश दिला होता की कुठच्याही परिस्थितीमध्ये राणे साहेबांशी चर्चा करूनच सिंधुदुर्गामध्ये जी काही पक्षाची मुवमेंट असेल ती करा, राणे साहेबांचं मन दुखावेल असं काही करू नका, अशा पद्धतीची भूमिकाही एकनाथ शिंदे साहेबांनी घेतली होती। मी स्वतः राणे साहेबांना भेटलो, राणे साहेबांशी अनेक वेळा मी फोनवरनं चर्चा केली आणि राणे साहेबांनी सांगितले की आपल्याला महायुतीच करायची आहे, त्याच्यामुळे शेवटच्या क्षणापर्यंत आम्ही सगळे थांबलेलो होतो। ज्यावेळी फॉर्म भरायला भाजपाची सुरुवात झाली त्यावेळी देखील राणे साहेबांनी आम्हाला सांगितलं की मी मुंबईमधनं सिंधुदुर्गामध्ये येतो आणि माझी भूमिका स्पष्ट करतो। नंतर मी असेल, निलेश राणे असतील, दीपकभाई केसरकर असतील, हे आम्ही राणे साहेबांना भेटल्यानंतर राणे साहेबांनी सांगितलं की अशा पद्धतीनं एखादा पक्ष जर पुढे वाटचाल करत असेल तर शेवटी शिवसेना पक्षाचं देखील सिंधुदुर्गामध्ये अस्तित्व आहे, निलेशजी त्याचं नेतृत्व करतायत, तुम्ही पुढे चला। शेवटी राणे साहेबांनी सांगितल्यानंतरच आम्ही सिंधुदुर्गामध्ये पुढे गेलेलो आहोत। सावंतवाडी, कुडाळ आणि मालवण इथं आम्ही स्वबळावर शिवसेना लढते। रायगड जिल्ह्यात अनेक ठिकाणी शिवसेना भाजप युती झाल्याचे त्यांनी मान्य केले, तर काही ठिकाणी अजित पवार गटाचा राष्ट्रवादी काँग्रेससोबत समन्वय नसल्यामुळे शिंदे गट स्वतंत्रपणे लढत असल्याचेही ते म्हणाले। त्याच्यामुळे अनेक ठिकाणी भाजप आणि शिवसेना युती झालेली आहे, जिथं वैयक्तिक पातळीवर काही गोष्टी आहेत तिथं राष्ट्रवादी आमच्याबरोबर आली नाही, हे निश्चित सत्य आहे। परंतु जी युती झालेली आहे किंवा जिथं स्वतंत्र आम्ही उभे आहोत तिथं आम्ही जिंकणार आहोत, हे देखील सत्य आहे। माननीय एकनाथ शिंदे साहेबांचं नेतृत्व हे संघर्षातून निर्माण झालेलं नेतृत्व आहे, तसं आम्ही देखील संघर्ष करणार आहोत। जिथं जिथं आम्ही ज्यांना कमिटमेंट केलेली आहे तिथं तिथं आम्ही त्यांच्या सोबत आहोत, जिथं आमच्यावर कोणी नाही तिथं आम्ही जनतेशी कमिटेड आहोत, आम्ही 100% जिंकणार आहोत। बातमीला लाईक करा, शेअर करा। अशाच ताज्या बातम्या व नवीन अपडेट्ससाठी आमा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।